हाय हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं युनिव्हर्सल मॅजिक चॅनलवर. कसे आहात सर्व? मजेत? मस्त मजेत राहा, मस्त राहा, पॉझिटिव्ह राहा, स्वस्थ राहा. आज आपण पैशाबद्दल बोलणार आहोत. पैशाची पावर, ब्रह्मांडाची पावर, जी आपल्याला ब्रह्मांडाकडूनच शक्ती मिळत असते. पैसा हा सगळ्यांना हवा असतो फ्रेंड्स. पैसा हा सगळ्यांना प्रिय असतो, सगळ्यांना हवा असतो. पैसा असेल तर दुनिया कळते, आपण असं म्हणतो. ते खरंच आहे फ्रेंड्स. पैसा तर हवाच, पोट भरण्यासाठी सुद्धा पैसाच लागतो. पैसा कसा आकर्षण करायचा फ्रेंड्स, याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. पैसा आपण बोलतो की आपण मोठ्या मोठ्या लोकांकडून ऐकलं असेल की पैसा जपून ठेव, खर्च करू नको. जुनी लोक बोलून गेली की पैसा जपून ठेव, खर्च करू नको. पण फ्रेंड्स, पैसा जपून ठेवून तुम्ही काय करणार? पैसा असा आहे की त्याला कोंडून कधीच ठेवू नये फ्रेंड्स. पैसा तुम्ही जेवढा खर्च कराल ना, तेवढा पैसा तुम्ही आकर्षण कराल. लक्ष्मीला आपण कोंडून नाही ना ठेवू शकत. पैसा तुम्ही जेवढा खर्च कराल तेवढा पैसा तुम्ही आकर्षण कराल फ्रेंड्स. प्रयत्न करा. म्हणजे कधीही तुम्ही बोलू नका की माझ्याकडे पैसे नाहीत. कायम पॉझिटिव्ह राहा की माझ्याकडे पैसे आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या अकाउंटला काहीच पैसे नाहीत, पूर्ण झिरो बॅलन्स आहे, मी पूर्ण नील झालो आहे. हे असे शब्द तुम्ही वापरू नका. हे असे शब्द वापरल्यानेच जास्त आपल्याकडे कडकी, आपण बोलतो ना, कडकी येते. पैसा टिकत नाही. या अशा शब्दांमुळेच टिकत नाही फ्रेंड्स. पैशाबद्दल पॉझिटिव्ह राहा. कधीही बोलू नका की माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे पैसा येतच नाही, काय माझ्यावर परिस्थिती आली आहे, असं कसं माझ्यासोबत घडलं, पैसेच नाहीत, हे घ्यायला पैसे नाही, ते घ्यायला पैसे नाही. ठीक आहे, पण असं बोलू नका की माझ्याकडे पैसेच नाहीत. खुश राहा की आहेत. माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे येत आहेत, माझ्याकडे पैसे येणार आहेत. हा विचार नेहमी मनात ठेवा. हा पॉझिटिव्ह विचार नेहमी मनात ठेवा की माझ्याकडे पैसे येत आहेत, मी रिकामी नाहीये, माझ्याकडे पैसे येत आहेत. कायम पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिल्यानेच तुमच्याकडे पैसा येणार आहे फ्रेंड्स. तुम्ही जर सारखं बोलाल माझ्याकडे पैसे नाहीत, त्याने पैसा कधीच येणार नाही. मग ब्रह्मांडाला वाटतं की बाबा हा, याला पैशाची गरजच नाही, सारखं आपलं पैसेच नाहीत, पैसे नाहीत, मग त्याला हेच आवडतंय. मग ब्रह्मांड त्याला कशाला पैसे देईल की आपण जर सारखं बोलत राहिलं की पैसेच नाहीत, पैसे नाहीत. ब्रह्मांड हा विचार नाही करत की तो काय बोलतोय, नेगेटिव्ह बोलतोय की पॉझिटिव्ह बोलतोय. ब्रह्मांड हा विचार करते की ह्या व्यक्तीला जे हवंय ना तेच सारखं बोलते ही व्यक्ती. मग विचार करा, आपल्या मनामध्ये सारखं काय यायला हवं? पॉझिटिव्ह यायला हवं की नेगेटिव्ह यायला हवं? ब्रह्मांड फक्त हाच विचार करत असते की ह्याला जे हवंय ना, हा सारखा बोलत असतो. त्याला नेगेटिव्ह पॉझिटिव्ह काही नाही कळत. तो फक्त देत असतो आणि तो चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. आपण नेगेटिव्ह बोलून त्याला दाखवून देतो की आपल्याला सगळं नेगेटिव्ह हवंय. नेगेटिव्ह बोलू नका फ्रेंड्स. ब्रह्मांड जे ऐकतो
ब्रह्मांड जे सारखं सारखं ऐकतो ना, ते ब्रह्मांड आपल्याला देत असतो. कायम लक्षात ठेवा. ब्रह्मांडाच्या कानावर जे जे पडतं, सारखं सारखं आपण जे बोलणार ते ब्रह्मांड आपल्याला देत असतो. पॉझिटिव्ह बोला. पैशाबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह बोला. पैसे जेवढे खर्च कराल ना फ्रेंड्स, तेवढे तुमच्याकडे पैसा येत राहील, पैसा खेळता राहील. लक्ष्मीला कोंडून नाही ना ठेवत आपण. कोंडून ठेवतो का? नाही. लक्ष्मी आहे ती. तिला कोंडून ठेवल्यावर तिला आवडेल? नाही आवडणार ना. लक्ष्मी कधीच कोंडून राहत नाही फ्रेंड्स. लक्ष्मी ही चंचल आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आपल्या घरात, कोणाच्याही घरामध्ये लक्ष्मी मातेचा जर फोटो असेल ना, तर तो फोटो बसलेल्या अवस्थेत ठेवा. लक्ष्मी कमळात बसलेली असते, अशा अवस्थेत तो फोटो ठेवा फ्रेंड्स. उभ्या लक्ष्मीचा फोटो कधीच ठेवू नका. लक्ष्मीचा फोटो कधीही बसलेल्या अवस्थेतच हवा. हे कायम लक्षात ठेवा. लक्ष्मीची पूजा आपण रोज करतो, पण फोटोचं हे तुम्ही लक्षात ठेवा की लक्ष्मी ही बसलेल्या अवस्थेतच असावी. आणि राहिला प्रश्न पैशाबद्दल. पैसा आपण जेवढा तुम्ही लोकांना द्याल ना, म्हणजे जेवढी तुम्ही मदत कराल ना, असं नाही बोलत की तुम्ही फुकटची लोकांना तुम्ही हे करा द्या वगैरे. लोकांना तुम्ही मनापासून, ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे आणि आपल्याकडे असूनसुद्धा आपण देत नाही आहोत, जर समोरच्या व्यक्तीला जर खरंच गरज आहे आणि आपल्याकडे आहेत की आपल्याला वाटतं की आपण त्याला थोडीफार मदत करू शकतो, तर फ्रेंड्स नक्की मदत करा. आपल्याकडे जर असेल ना, तर नक्की त्याला मदत करा. याचे फायदे आपल्याला मिळणार आहेत. तो पॉझिटिव्ह विचार करणार आहे आपल्याबद्दल सकारात्मक, आपल्याबद्दल चांगला विचार करणार आहेत आणि आपण त्याला अडचणीच्या वेळी मदत केली आहे. त्यामुळे ती व्यक्ती आपल्याबद्दल चांगला विचार करणार आहे आणि त्याचे बेनिफिट आपल्याला डबल मिळणार आहेत फ्रेंड्स. असं बोलत नाही मी तुम्ही पैसा उधळा आणि लोकांवर उडवा वगैरे, असं नाही बोलत मी. ज्या व्यक्तीला खरंच मदतीची गरज आहे आणि तुमच्याकडे आहे, तुम्ही देऊ शकता, तर नक्कीच मदत करा फ्रेंड्स. त्याचं बेनिफिट आपल्याला आपल्या आयुष्यात होणार आहे. आपल्याला पण कधी काळी जर गरज पडली तर आपल्याला तो देव धावून येणार आहे फ्रेंड्स. ती ब्रह्मांडाची शक्ती धावून येणार आहे आपल्या मदतीला. त्यामुळे जर आपल्याकडे असेल, आपण जर करू शकत असाल, तर समोरच्याला नक्की मदत करा. कायम लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह, पैशांबद्दल पॉझिटिव्ह. मेन आपला विषय पैशाचा आहे फ्रेंड्स. त्यामुळे पैशाबद्दल नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. झोपताना तुम्ही मेडिटेशन करा आणि 21 वेळा बोला की माझ्या अकाउंटला खूप पैसे आहेत. बोलून बघा. झोपायच्या आधी 5-1 मिनटं मेडिटेशन करा. दीर्घ श्वास घ्या आणि 21 वेळा एक गोष्ट म्हणा की माझ्या अकाउंटला खूप पैसे आहेत. हे बोलून बघा. 21 दिवस म्हणून बघा फ्रेंड्स. तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल आणि तुम्हाला कशाची कधीही कमी पडणार नाही, पैशाची कधीही कमी पडणार नाही.
तुमच्या अकाउंटला जरी पैसे कमी असतील ना फ्रेंड्स, तरी तुम्हाला ते जाणवणार नाही. तुम्हाला वाटेल की होतंय, भागतंय, खूप छान चाललंय, मस्त चाललंय. पैशाची कमी कधीच पडणार नाही फ्रेंड्स, हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. पैशाबद्दल, पैसा माझ्याकडे नाही, आमच्याकडे नाही, गरिबीच आली आहे, असे शब्द कधीच वापरू नका फ्रेंड्स. आणि पैशावरून तर रडू अजिबात नका. जेवढा तुम्ही रडाल ना फ्रेंड्स, तेवढी जास्त आपल्याला कडकी येईल आपल्याच भाषेत. आपला पैसा जाईल. पैशाचं स्वागत तुम्ही हसून केलं पाहिजे. पैशाचं स्वागत आपल्याला हसून केलं पाहिजे की पैसा माझ्याकडे येत आहे. जेव्हा जेव्हा मला गरज असते तेव्हा पैसा माझ्याकडे असतो. हा विचार नेहमी मनात ठेवा फ्रेंड्स. बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. बोलून बघा, अजिबात म्हणजे वाईट पैशाबद्दल तुम्ही नकारात्मक विचार करू नका फ्रेंड्स. पॉझिटिव्ह राहा की पैसा माझ्याकडे आहे. नसेल तरीही पॉझिटिव्ह राहा फ्रेंड्स की पैसा माझ्याकडे आहे, पैसा माझ्याकडे येतोय, पैसा माझ्याकडे येणारच आहे, पैसा माझ्याकडे येतच आहे. हा विचार मनात कायम असू देत. जाता जाता एकच सांगते फ्रेंड्स, पॉझिटिव्ह राहा. आणि मी जे तुम्हाला सांगितलं लक्ष्मीच्या फोटोबद्दल, ते लक्षात ठेवा. बसलेला लक्ष्मीचा फोटो कायम घरात असू देत फ्रेंड्स. जी कमळात बसलेली असते अशा लक्ष्मीचा फोटो नक्की ठेवा फ्रेंड्स. तिची रोज जशी आपण देवाची पूजा करतो तशी पूजा लक्ष्मीची रोज करा. इथेच थांबूया आपण. भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगलं काहीतरी घेऊन येण्यासाठी, अजून चांगलं तुम्हाला देण्यासाठी. थँक्यू.